तितक्याच आक्रमक फलंदाज आहे. मोठा फटका मारलाय पाहूया या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण एकही धाव मिळणार नाही. ते शुभम याला सुरुवात मात्र संत गतीने करतो नंतर मोठे फटके मारण्यात यशस्वी ठरतो तो शुभम. पाहूया तीच खेळी करतो का. आता मात्र सुंदर फटका एक धावेसाठी आणि एक धावे समाधान मानावं लागतंय. संघाचं आणि स्वतःचं खातं या ठिकाणी उघडता येते. शुभम याचं धावसंख्या होती ती 1. सुंदर चेंडू फेकलेत आतापर्यंत रोशन. पाहूया पुढे कशा पद्धतीने चेंडू हाताळणार आहे. समोर बलाढ्य असा फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतात 2. थोडस फंबळ होत या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावेची भर होते. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 3. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आहे तो शुभम. सामना करेल रोशन याचा. रोशन पाहूया काय करतोय कशा पद्धतीने चेंडू हाताळणार आहे. मोठा फटका मारला चेंडू जातो सीमारेषा पार चौकार देणार. 4 धावा या ठिकाणी शुभम याच्या बॅटमधून. कोणाच्या बॅटमधून निघाल्यात तर त्या शुभमच्या बॅटमधून निघाल्यात. ज्यासाठी ओळखला जातो ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो शुभम त्याच प्रकारे त्याच पद्धतीनं फलंदाजी करतोय तो शुभम. पुढचा चेंडू रोशन याचा. पाहूया कशा पद्धतीनं तो खेळून काढतोय. मोठा फटका मारतोय का छोटा फटका मारतोय. या ठिकाणी हलकासाच फटका मारला 1 धावेसाठी. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 8. षटक या ठिकाणी संपते. 1 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 8. या सामन्याचं पंच म्हणून काम पाहणार आहेत ते इक्बाल, विनोद आणि श्रीकांत नावाजलेले असे 3 पंच. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो पुन्हा तनिष्क. छोटा पॅकेट बडा धमाका. पाहूया कशा पद्धतीने मोठा धमाका करतो का प्रथमेश इकडून मोठा धमाका करतो. कोण करणार कोणाचा मोठा धमाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तनिष्कचा पहिला चेंडू फलंदाजीवर आलाय तो प्रथमेश. हो हो या ठिकाणी मात्र थोडस फंबळ होत आहे. अतिरिक्त धावसंख्या मिळते. थोडीशी दिशा भरकटलेली दिसते. वाईट चेंडूचा इशारा करतात पंच. इक्बाल 1 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 9. पाहूया कमबॅक करावा लागेल. सुंदर गोलंदाजी करावी लागेल आणि पुढील चेंडू आता मात्र सुंदर 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 गोलंदाजी केली आणि या ठिकाणी झेल बाद होतोय. विकेट या ठिकाणी मिळते ती तनिषाला प्रथमेशच्या स्वरूपात. प्रथमेशला माघारी पाठवलंय. प्रथमेशची जागा या ठिकाणी घ्यायला येईल आता तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून. टेनू सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू थोडीशी दिशा भरकटली होती मात्र दुसऱ्या चेंडूवर स्वतःला कमबॅक केलंय ते तनिषनं आणि एक यश प्राप्त करून आपल्या नावावर केलंय ते तनिषनं. पुढील चेंडू टेनूसाठी. टेनू पाहूया कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतो. मोठे फटके मारतो का चौकार मारतो का आपल्या संघासाठी. इथे मात्र थोडंसं फंबल होतंय. अतिरिक्त धावसंख्या मिळते. दिशा थोडी भरकटते. 1 ने धावसंख्या पुढे सरकणार आहे. धावसंख्या होते ती 10. थोडस थांबून गोलंदाजी करा. थोडीशी विचार करून गोलंदाजी करा. अतिरिक्त धावसंख्या देऊ नका. मात्र पुन्हा ती चूक करतोय. चुकीला माफी नाही. या ठिकाणी पंच त्यांना दंडित करतायत. थोडस कान मंत्र देण्याची गरज आहे. सुंदर गोलंदाजी केली होती मात्र थोडीशी दिशा भरकटते आणि थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती तनिषाच्या गोलंदाजीतून. पुढील चेंडू बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. पुढे देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे टेनू. त्याला कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. काय प्लॅनिंग असेल काय विचार असेल कशा पद्धतीने चेंडू फेकणार असेल पाहूया. पुन्हा एकदा पंच इक्बाला दोन्ही हात भुई समांतर करतात. नाही पंच दंडित करतात तनिषाला. स्वर मला इशारा करतात. 1 धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 12. सुंदर चेंडू मगाशी फेकला होता मात्र त्यानंतर थोडीशी दिशा भरकटलेली ती. अजून काही दिशा त्यांना मिळाली नाही. पाहूया कमबॅक करावं लागेल मित्रा. कमबॅक करावं लागेल. आपल्या टीमसाठी करावं लागेल. आपल्या नावासाठी करावं लागेल. पुढील चेंडू
तनिषचा शुभ चेंडूसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. एक धाव पूर्ण होते का आणि एकच धाव पूर्ण झालेला आहे. एकने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 13. टीमने आपलं स्वतःचं खातं देखील या ठिकाणी उघडलेलं आहे. एक या धावसंख्येला स्कोर झाले 13. पुढील चेंडू तनिषाचा सामना करेल तो शुभम. शुभम अतिशय नावाजलेला असा फलंदाज आहे. नाव आहे, रूप आहे. सुंदर मोठा फटका मारला. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार. धावा मिळणार आहेत आपल्याला 4. 4 ने धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होते 17. ज्या नावासाठी ओळखला जातो ती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो शुभम. पुन्हा एकदा तनिष कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तो शुभमसाठी. शुभमला थांबवावं लागणार आहे तुला मित्र. आणि सुंदर चेंडू या ठिकाणी थांबवून ठेवलाय. निर्धाव पुढील चेंडू तनिष याचा सामना करेल तो शुभम. शुभम पाहूया कशा पद्धतीनं फटका मारतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळतो या ठिकाणी. हाय प्रोफाईल या संघाचे सर्व खेळाडू कुठे असतील तर आपल्या कर्णधाराशी संपर्क करायचा आहे. हाय प्रोफाईल. पुढील सामना जो चालू आहे तो रंगतदार सामना तन्मय प्रतिष्ठान विरुद्ध यंगस्टार या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये चालू असलेला सामना. पुढील चेंडू मोठा फटका मारला. चेंडू जातो सीधा कॅमेरामॅनच्या बाजूला. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21. षटक मला वाटतं संपलेला आहे. 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 21. जवळजवळ 11च्या सरासरीने चाललेली धावसंख्या. 2 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतो तो मयूर आणि सामना करेल तो टीनू. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो तो मयूर. टीनू याला 21. धावसंख्या झाली 22. मयूर याचा पहिला चेंडू सामना करेल तो टीनू. टीनू पाहूया कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्यासाठी. या ठिकाणी थोडस दिशा भरकटते. स्वर मारा या ठिकाणी होते. अंपायर दंडित करतात. एक धावसंख्या मिळते. धावसंख्या होते ती 23. मयूराचा पुढील चेंडू कमबॅक करावा लागेल मित्र आपल्या संघासाठी. मोठा फटका आलाय. पाहूया किती धावा देऊन जाणार आणि धावा मिळतात फक्त 2. सुंदर फटका होता. टीनू याच्या बॅट मधून निघालेला सर्वोत्कृष्ट फटका होता. पुन्हा एकदा मयूर सामना करेल. मयूरचा सामना करेल तो टीनू. टीनू पाहूया कशा पद्धतीनं स्वतःच्या खांद्यावर मोठी जबाबदारी घेऊन मैदानात उतरला तो टीनू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात परंतु इथं दांडी गोल होते ती टीनूची. सुंदर गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीनूच्या स्वरूपात मोठा झटका लागलाय तो तन्मय प्रतिष्ठान या संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं आता मैदानात येईल अंकुश. सुंदर आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी करतोय तो मयूर. मयूरचा पुढील चेंडू स्ट्राईक लावतो अंकुश. प्रथमच स्ट्राईक लावलाय. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय कशा शैलीने फलंदाजी करतोय तो. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फंबल होत आहे. एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 26. 3 चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नादात थोडस कुठेतरी
मिस होत आहे आणि एकच धावावर समाधान मानावं लागते ते अंकुशाला. पाहूया मयूरचा कशा पद्धतीने सामना करणार आहे तो अंकुश. पुढील चेंडू मयूर याचा अंकुश साठी. पाहूया मोठा फटका मारताना त्या ठिकाणी मिस होतोय आणि यष्टीचित होतोय तो अंकुश. मोठा फटका म्हणावा लागेल. घसरण चालू झालेली आहे विकेटची. याची जागा घेण्यासाठी आता आलाय फलंदाज, नवीन फलंदाज. फलंदाज नाव सांगायचं आहे प्रतीक. मयूर याचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रतीक. यानंतर होणारा सामना तन्मय 1-0 विरुद्ध हाय प्रोफाईल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी 9+1 अशा 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या पुढे सरकणारा धावसंख्या होणार आहे ती 28. 2 विकेट या ठिकाणी कमवला. मात्र थोडस गडबड करतोय, गोंधळ करतोय तो मयूर. काहीसा दिशा भरकटल्यासारखा गोलंदाजी करतोय. थोडस सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. तर दोन्ही संघ, दोन्ही बलाढ्य संघ, नावाजलेले संघ दिवा शहरामधील आपापला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवताना दिसत आहेत. पुन्हा मोठा फटका मिळणार आहे 1 धाव आणि एकच धाव समाधान मानावं लागते ते प्रतीकला. 1 धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 29. तिसरे षटक संपलेलं आहे आणि तिसरे षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 29. हाय प्रोफाईल आणि तन्मय 1-0 या दोन्ही संघाचे संघनायक कुठे असतील तर आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. शेवटचं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय तो तुषार. पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो तुषार. किती हुशार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून. पाहूया किती धावा देतो त्या समोरच्या संघाला, की पूर्णपणे रोखून ठेवतो हे पाहायला मिळणार आहे. तुषारचा पुढील चेंडू सामना करेल तो सावकार आणि आक्रमक फलंदाजीसाठी नावाजलेला असा शुभम. सलामीचा फलंदाज आहे. अजूनही मैदानामध्ये तक धरून बसलेला आहे. मी आहे तोपर्यंत तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही, हा संदेश आपला संघ मालकाला देताना किंवा आपल्या कर्णधाराला देताना शुभम. तुषारचा पहिला चेंडू सामना शुभम मोठा फटका मारलाय. धावा मिळतील 2 धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होते ती 31. तुषारचा फुल चेंडू पुन्हा मोठा फटका मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय मात्र धावा काही येत नाही आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. धावा करण्यापासून थांबवलं जात आहे ते शुभमला. पुढील चेंडू मोठा फटका मारलाय. आता मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे ते शुभमला. 1 धावसंख्या पुढे सरकल्यास धावसंख्या झालेली आहे ती 32. तुषारचा पुढील चेंडू सामना करेल तो शुभम. आता मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. 4 धावांची भर होते. 4 धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होते ती 36. याचीच गरज होती आणि तोच फटका या ठिकाणी शुभम याच्या बॅट मधून आलाय. जोपर्यंत मैदानात मी उभा आहे, जोपर्यंत मी लढत आहे, तोपर्यंत धावांचं डोंगर मी उभारणार आहे. हे एक आत्मविश्वास आहे ते शुभम याला. सुंदर मगाचपासून आपण सकाळच्या सत्रापासून बघतोय त्याची बॅटिंग, सुंदर फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू तुषार पाहूया किती धावा देतो. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार.
या ठिकाणी पंचांचा निर्णय आहे. मूळ चेंडू घोषित केलेला आहे. रिव्ह्यू फक्त अंपायर साठी असेल. कृपया पंचांशी वाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. आपण खेळाडूवृत्ती दाखवायची आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. चौकार प्लस नो अशा टोटल 5 धावा या मिळाल्या आहेत. धावसंख्या 5 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 41. तुषारचा पुढील चेंडू आता मात्र थोडासा भरकटतोय. 1 धाव देऊन जातोय. धावसंख्या होती ती 42. कमबॅक करावं लागेल मित्रा आपल्याला. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 4 धावा जाण्यापासून रोखलंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा कुठतोय. आणि हा मोठा फटका आल्यात पुन्हा एकदा 4 धावा. सुंदर फटका होता. धावसंख्या पोचते 46. मी याआधी पण म्हणलं होतं सुरुवातीला संत गतीने फलंदाजी करतो, मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र आपला गिअर चेंज करून आक्रमक फलंदाजी करतो तो शुभम. हाय प्रोफाईल चे कर्णधार आणि तन्मय 1-0 दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. सामन्याला लवकरच सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आपण कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सत्तेचाळीस धावांचं मोठं आव्हान आहे. तन्मय 1-0 या संघाचे कर्णधार. आपल्याला हा शेवटचा पुकार असेल. आपण या नाणेफेक करून घ्यायचे आहे. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. यंगस्टार या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन पहिले षटक घेऊन येतो तो स्वतः शुभम.
याचं शुभम शुभम याचा पुढील चेंडू सामना करेल मयूर. मयूर हा देखील तितकाच आक्रमक फलंदाज आहे. ओळख आहे त्याची मोठे फटके मारण्यासाठी, मात्र जखडावून ठेवलाय, थांबवून ठेवलाय ते शुभम आहे ना. पुढील चेंडू सामना करेल तो मयूर. सुंदर चेंडू शुभम याचा पुढील चेंडू सामना करेल तो मयूर. पुढील चेंडू सामना करेल तो आदित्य. या ठिकाणी मात्र मोठा झटका बसतोय, मोठा फटका बसतोय तो मयूरच्या स्वरूपात. सुंदर सुंदर फलंदाजी गोलंदाजी करतोय तो शुभम. आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो रोशन. सामना करेल तो शुभम याचा. शुभम पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र थोडीशी दिशा भरकटते, अतिरिक्त धावसंख्या मिळते, 1 ने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होती ती 2. शुभम याचा पुढील चेंडू रोशनसाठी. रोशन पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर मोठे फटके मारण्याचा गरज आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यशस्वी ठरतोय. थांबवून ठेवलं त्याला. काहीसा न समजला चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय तो शुभम. पुढील चेंडू रोशनसाठी. रोशन पाहूया आणि हा मोठा फटका मारलाय, पाहूया. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धावेची कमाई होते. पंच धावा किती? 1. 1 ने धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या होती ती 3. पहिलं षटक संपलं आणि पहिला समीर सावंत स्टेजवर होते. या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिकांना एक विनंती आहे, ट्रिपल ए ची एक बॅट या ठिकाणी हरवलेली आहे. त्याला ब्लू कलरचा ग्रिप आहे. कोणाला जर बॅट ती मिळाली तर या ठिकाणी आणून द्यायची आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो पराग. मागच्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली होती पराग यानं. तीच गोलंदाजीची गरज आहे आता देखील आपल्या संघासाठी, आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि त्याला सामना करेल तो रोशन. रोशन हा देखील तितक्याच आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, स्वतःची एक ओळख आहे त्याची. पाहूया कशा पद्धतीने परागचा सामना करणार आहे तो रोशन. या ठिकाणी मात्र एक अतिरिक्त धावसंख्या मिळते. काहीच खराब अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पराग पहिला चेंडू फेकतोय, थोडीशी दिशा भरकटते. पुन्हा एकदा ती चूक करतोय तो पराग आणि एक अतिरिक्त धावसंख्या देतोय तो पराग. धावसंख्या पोहोचते 5. परागचा पुढील चेंडू रोशनसाठी. पाहूया काय करतोय रोशन, कशा पद्धतीने खेळतोय आणि इथे मात्र मोठा फटका आलाय. धावा मिळणार आहेत फक्त 2. 2 ने धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या होते ती 7. पाहूया पराग याचा पुढील चेंडू. मागच्या मॅच मध्ये सुपर हिरो ठरला होता तो पराग. सुंदर गोलंदाजी केली होती आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र तशाच पद्धतीची, त्याच शैलीची गोलंदाजी करावी लागणार आहे. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर तशी गोलंदाजी करणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो रोशन. रोशन काहीसा डगमगतोय, काहीसा घाबरतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आता पुन्हा मोठा फटका आलाय. धावा मिळणार आहेत फक्त आणि या ठिकाणी 4 धावा पूर्ण मिळणार आहेत. 4 ने धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या होते ती 11. 16 चेंडू 36 धावांची गरज आहे
आपला संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर असे फटके मारणे गरजेचं आहे, असं फटका येणे गरजेचं आहे. पुढील चेंडू पराग याचा पाहूया. पराग कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार आहे, कारण याच्या आधीच्या चेंडूवरती चौकार आला होता. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे, कशा पद्धतीनं चेंडू हाताळणार आहे ते पाहायला मिळणार आहे आपल्याला. थोडीशी क्षेत्ररक्षण शैली थोडी चेंज करताना पाहायला मिळतात, बदल करताना पाहायला मिळतात ते रोशनसाठी. पाहूया परागचा पुढचा चेंडू. रोशन या ठिकाणी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव देऊन जाणार आहे आणि एक धावसंख्या पुढे सरकणाऱ्या संघाची धावसंख्या होती ती 12. परागाचा पुढील चेंडू रोशनसाठी. रोशनने सर्वस्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी देखील एक धाव मिळणार आहे. धावसंख्या होती 13. चार चेंडू. परागचा पुढील चेंडू सामना करणार आहे रोशन. पाहूया कशा पद्धतीने, आणि हा मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धाव मिळणार आहे फक्त एक ने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14. काहीसे कानमंत्र या ठिकाणी देताना रोशन याला 1 आणि 2 धावा काढून आपल्याला धावसंख्या पूर्ण करता येणार नाही. त्यासाठी मोठे फटके येणे गरजेचं आहे. मोठे फटके मारण्याची गरज आहे आपल्या संघाला. प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके येणे गरजेचं आहे. त्याच प्रयत्नात यशस्वी ठरतो का रोशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढील चेंडू पराग याचा. कशा पद्धतीने खेळणार आहे, कशा पद्धतीने तो खेळून काढणार आहे तो पाहायचा आहे आपल्याला. पाहूया. पराग हा देखील एक सुंदर गोलंदाज आहे, कमबॅक करतो. हा मात्र मोठा फटका आलाय. चेंडू जातो सीमारेषा बाहेर, चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होती ती 18. दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 18. सामना लवकरात लवकर सुरू करायचा. टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू 29 धावा. मोठं आव्हान आहे आणि याचा पाठलाग करताना तितक्याच ताकदीनं तितक्याच संयमानं फलंदाजी करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज आदित्य आणि रोशन. आपल्या खांद्यावरची जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण श्वास नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो टेनू. स्वतः महत्वपूर्ण षटक आपल्या हाताने हाताळणार आहे तो टेनू. पाहूया कशा पद्धतीने हाताळतोय. धावा देण्यापासून रोखायचं आहे, थांबवायचं आहे. बघूया टेनूला त्यामध्ये यश येतं का. मागच्या मॅच मध्ये मस्त सुंदर गोलंदाजी केली होती, त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी बाद होतोय तो आदित्य. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आपली विकेट गमावून बसलाय तो आदित्य. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अयशस्वी ठरलाय आणि आपला तंबूत परतलाय तो आदित्य आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय. फलंदाजाचं नाव प्रथमेश. टेनूचा पुढील चेंडू सामना करणार होते प्रथमेश. आपल्या संघाला जर विजयाच्या बाजूने खेचून आणायचं असेल, खेचून घेऊन जायचं असेल तर मोठे फटके मारण्याची गरज आहे. मोठे फटके मारलेच पाहिजेत. पाहूया कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय टेनूचा पुढील चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, मात्र पूर्णपणे पोचलेला आहेत. पंच आपला निर्णय द्यायचा आहे. डॉट चेंडू आहे. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. सुंदर चेंडू म्हणता येईल तो टेनू याचा. प्रथमेश सामना करेल तो टेनू याचा. टेनूचा पुढील चेंडू पाहूया कशा पद्धतीने खेळून काढतोय आणि हा मोठा फटका मारलाय.
पाहूया चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार. याच्या चौकारांची गरज आहे आपल्या संघाला. जर आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल, विजयी संपन्न करायचं असेल तर असे फटके येणे गरजेचं आहे. आपल्या बॅट मधून आपण थांबलं पाहिजे. त्या क्रीजवर विजयी सहज शक्य होईल. प्रथमेशच्या बॅट मधून निघालेला हा चौकार आणि या चौकारानंतर संघाची धावसंख्या होती ती 22. पुढील चेंडू टिनू याचा सामना करेल तो प्रथमेश. सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला. आता पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. पाहूया चेंडू जातो का बा. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धावेवर समाधान मानावं लागते ते प्रथमेशाला. 1 धावसंख्या पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या होणार आहे ती 23. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आहे तो टिनू. सुंदर गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापासून थांबवण्यात यश आलंय ते टिनू याला. टिनूचा पुढे चेंडू सामना करेल तो रोशन. पाहूया रोशन मात्र मोठा फटका मारतोय. या ठिकाणी धावा जात आहेत 4. मोठा फटका आलाय तो रोशनाच्या बॅट मधून. धावा देऊन जातोय 4 न धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 27. पुढील चेंडू चौकार मारण्यापासून रोखावं लागणार आहे ते थांबवावं लागणार आहे ते टिनू याला. पाहूया त्यात त्याला यश येतं का. आणि पुढील चेंडू हाताळणार आहे तो रोशनसाठी. पुन्हा एकदा आता मात्र थोडीशी दिशा भरकटते. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या मिळते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. टिनूचा पुढील चेंडू रोशनसाठी. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतात या ठिकाणी. षटक संपतंय. तिसरं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 30. 6 चेंडू. सहा चेंडू 17 धावांची गरज आहे यंग स्टार या संघाला. आपल्या संघाला जर विजय संपन्न करायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 17 धावा कराव्या लागतील, कुटवाव्या लागतील. मात्र आता बॉलिंग मार्कर आलाय तो अंकुश. तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. मोठी जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊन बॉलिंग गोलंदाजी करायला आलाय तो अंकुश. पाहूया 17 धावा देण्यापासून रोखतो का ते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटते. अतिरिक्त धावसंख्या मिळते +1. अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार आहे. धावसंख्या होते ती 32. काहीच दबाव आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाजी करण्यासाठी उतरलाय तो अंकुश. मित्र तू करू शकतोस म्हणूनच तुला कर्णधारांनी ही जबाबदारी दिलेली आहे. तू ती जबाबदारी पूर्णपणे पेलू शकतोस. हा आत्मविश्वास आहे कर्णधाराचा आणि ती जबाबदारी तू पूर्ण करावी. पुढील चेंडू अंकुशाचा सामना करेल तो प्रथमेश. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पुढील चेंडू अंकुशाचा सामना करेल तो प्रथमेश. सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो प्रथमेश आपल्या संघासाठी. अंकुश हा देखील तितक्याच गुणवत्तावान खेळाडू आहे. कमबॅक करेल, नक्कीच करेल. या ठिकाणी मात्र खराब गोलंदाजी नो घोषित करते चेंडू. काहीसा दबावामध्ये खेळताना पाहायला मिळतो तो अंकुश. पुढील चेंडू सामना करेल प्रथमेश आतापर्यंत जाग्याच उभा आहे. मात्र अतिरिक्त धावसंख्या मिळतात त्या यंग स्टार या संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकला चेंडू. या ठिकाणी मात्र यष्टीची होतोय तो प्रथमेश.
बॉक्सला काउंट नाही. अरे बॉक्स आउटला नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणी वाद करू नका. बॉक्स आउटला काउंट नाही. कृपया मैदानात फक्त कर्णधार यांनीच यायचं आहे. आपल्याला काही डिस्कस करायचं असेल तर फक्त कर्णधारांना आत येऊ शकता. संपूर्ण खेळाडू आतमध्ये येण्याची काही गरज नाही किंवा आवश्यकता नाही आहे. कृपया खेळाडूंनी मैदानात येऊ नये. जे काही आपल्याला संभाषण करायचं आहे, आपला कर्णधार असेल किंवा आपला प्रतिनिधित्व कोण करणारा असेल त्याला मैदानामध्ये पाठवायचं आहे. जे काही असेल ते एकानं अंपायरशी डिस्कस करायचं आहे. नो चेंडू. नो चेंडू आहे. रनआउट झालेला आहे आणि बॉल काउंट झालेला आहे. पुढील चेंडू. तेरा चेंडू 13 धावा. 5 बॉल 13 धावा. यंगस्टार कर्णधार आपण एक सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. समजा काय आपल्याला विचारणा करायची असेल तर एकानं फक्त आतमध्ये यायचं मैदानात. जर पूर्ण खेळाडू जर आतमध्ये आले तर 3 रनाची पेनल्टी आपल्याला असेल. याची सूचना आपण घ्यायची आहे. पुढील चेंडू अंकुशाचा सामना करेल तो. सुंदर चेंडू फटकावला. 1 धाव मिळते या ठिकाणी. 1 ने धावसंख्या पुढे ते संघाची धावसंख्या होते ती 35. रोशन. सुंदर चेंडू फटकावला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी ठरलाय तो रोशन. पुढील चेंडू अंकुशाचा. सुंदर गोलंदाजी करतोय. थोडासा भरकटला होता मात्र आता मात्र सुंदर गोलंदाजी करतोय या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी 4 धावा जाणार होत्या 4च्या 4 धावा रोखून ठेवल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. ते तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून. पुढचा चेंडू रोशनसाठी. मोठा फटका मारला प्रयत्न मात्र 1च धावेवर समाधान मानावं लागते ते रोशनला. धावसंख्या होते ते 36. पुढील चेंडू अंकुशाचा. सुंदर या ठिकाणी षटक संपलाय आणि विजय झालेला आहे संघ. तन्मय प्रतिष्ठान या विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.